वरती एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर पैसे हे थेट पद्धतीने आधार संलग्न बँकेमध्ये जमा होणार आहेत. कारण की GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. त्या GRवर आपण 2 ते 3 व्हिडिओसुद्धा केलेले आहेत. त्या GRवरती अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईच्या GRवरती 2 ते 3 व्हिडिओ आपण टाकले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तो GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आणि आता थेट पद्धतीने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांच्या जो अतिवृष्टी आणि अवकाळी जे पाऊस पडत आहे या पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे हे नुकसान झालेलं आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर परतीचा पाऊससुद्धा पडत आहे आणि आता परतीच्या पावसाला आता सुरुवात होणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर एकंदरीत शेतकरी बांधवांचं फार मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाचं नुकसान झालेलं आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल किंवा हळद असेल, हळदीला सुद्धा थोडाफार का होईना पण प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे नुकसान भरपाई जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. याची भरपाई म्हणून एक GR सुद्धा निर्गमित केलेला होता. त्या अनुषंगाने एकंदरीत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती आता रक्कम जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध योजना राबवल्या जातात मित्रांनो. त्याच मदतीला अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून सुद्धा ओळखले जाते. ही भरपाई नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत करत असते. ती मदत शेतकरी बांधवांना मिळत आहे. तर आता थेट पद्धतीने आधार संलग्न बँकेतच पडणार आहे ती रक्कम. काही विषय नाही त्याचा, पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते लवकरात लवकर भेटायला पाहिजे एवढीच विनंती आहे. दुसरं म्हणजे ह्या कधी मिळू शकतो तर आता हे मंजूर झालेलं आहे. लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत हा जो निधी आहे तो अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी आलेला आहे आणि तो लवकरच आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पडणार आहे. जी नुकसान भरपाई आहे ती भेटणार आहे. सोयाबीन नुकसान भरपाई असेल, हळदीचं आपलं काही जर नुकसान झालं असेल त्याची बदल्यात आपल्याला नुकसान भरपाई आता मिळणार आहे. GR सुद्धा निर्गमित झालेला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. धन्यवाद.